नमस्कार सर्वांना. पौराणिक कथांनुसार महावीर हनुमानांना भगवान शिवाचा 11वा रुद्रावतार मानले जाते. ते भगवान रामांचे परमभक्त होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव अंजनी आणि पिताश्रींचे नाव वानरराज केशरी होते. त्यामुळे त्यांना अंजनी पुत्र, केशरी नंदन अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आता आपण हनुमानांचा जन्म कसा झाला हे या कथेद्वारे ऐकूया. एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या 3 राण्यांसह पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर ऋषींनी प्रसाद म्हणून खीर दिली आणि ती राजा दशरथांनी आपल्या 3ही राण्यांमध्ये वाटून दिली. त्याच वेळी एक चील म्हणजेच गरुड पक्षी तेथे आली आणि तिने त्या खिरीचा एक भाग उचलून नेला. ती चील तो प्रसाद घेऊन त्या ठिकाणी पोहोचली जिथे माता अंजनी तपस्या करत होत्या आणि तो प्रसाद त्यांच्या समोर ठेवला. हे सर्व भगवान शिव आणि पवनदेव यांच्या इच्छेने घडत होते. अचानक एक दिव्य आवाज आला, डोळे उघडा, हे माता, हा प्रसाद ग्रहण करा, यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. अंजनी माता चकित आणि म्हणाल्या, हा प्रसाद कोणी दिला? तेव्हा आवाज आला, याला महादेवांचा आशीर्वाद समजा. अंजनी मातांनी तो प्रसाद भक्तिभावाने ग्रहण केला. दुसऱ्या दिवशी त्या एका पर्वतावर उभ्या होत्या आणि सूर्यदेवांच्या तेजाकडे पाहत होत्या. तेवढ्यात जोरदार वारा वाहू लागला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या वस्त्रांना झोके बसू लागले. त्यांना वाटले की हा एखादा दैत्य अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या रागाने म्हणाल्या, हा कोण दैत्य आहे जो माझ्यासारख्या पतिव्रती स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो? तेव्हा पवन त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि नम्रतेने म्हणाले, देवी कृपया शांत व्हा. हा अपमान नव्हे, तुमच्या पतीला मिळालेल्या वरदानानुसार आणि देवांच्या इच्छेनेच हे सर्व घडत आहे. पवनदेव म्हणाले, ह्या वरदानानुसार तुम्हाला माझ्यासारखा बलशाली आणि शक्तिशाली पुत्र प्राप्त होईल. हे वरदान पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या शरीराला स्पर्श करावा लागला. माझ्या स्पर्शामुळे रुद्रदेवांचा अंशही तुमच्या शरीरात प्रवेश आहे. त्यामुळे महादेवांच्या अवतार रूपाने तुमचा पुत्र या पृथ्वीवर जन्म घेईल. काही काळानंतर पवनदेवांचे हे वचन खरे ठरले. कार्तिक महिन्यातील चतुर्दशीच्या दिवशी वानरराज केशरी यांच्या घरी माता अंजनी यांच्या उदरातून एक तेजस्वी पुत्र जन्माला आला, तोच महाबली हनुमान. काही महिने असेच गेले. एके दिवशी लहान हनुमानांना खूप भूक लागली. ते म्हणाले, आई, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे ना. माता अंजनी म्हणाल्या, आता तुझ्यासाठी फळं घेऊन येते. पण त्यांना यायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत हनुमानांना भूक सहन होत नव्हती. तेव्हा त्यांची नजर आकाशात उगवलेल्या लालबुंद सूर्यदेवांवर पडली. हनुमान आनंदाने म्हणाले, अरे वा, किती सुंदर लाल फळ आहे, नक्कीच खूप गोड असेल. असे म्हणत ते आकाशात झेपावले आणि सूर्याला पकडण्यासाठी उडू लागले. त्या दिवशी अमावस्या होती. त्यामुळे सूर्याला ग्रासण्यासाठी राहू आला होता. पण हनुमानांना पाहून राहूला वाटले की हा दुसरा कोणीतरी राहू आहे, म्हणून तो घाबरून तेथून निघून गेला. हनुमान मात्र भुकेमुळे सूर्याच्या दिशेने पुढेच जात होते. ते पाहून इंद्रदेव चिंतेत पडले. ते म्हणाले, या बालकाने जर सूर्यालाच गिळून टाकले तर संपूर्ण सृष्टी अंधारात जाईल. मला याला थांबवलेच पाहिजे. असे म्हणत इंद्रदेवांनी आपल्या वज्रायुधाने हनुमानांवर प्रहार केला. त्या प्रहारामुळे हनुमान बेशुद्ध होऊन खाली पडू लागले. तेवढ्यात पवनदेव तिथे आले आणि त्यांनी हनुमानांना आपल्या कुशीत घेतले. आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून ते अत्यंत क्रोधित झाले. रागाच्या भरात त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वायूचा प्रवाह थांबवला. यामुळे सर्व जीवसृष्टी त्रस्त झाली. श्वास घेणे कठीण झाले. तेव्हा सर्व देवता तिथे एकत्र जमले आणि त्यांनी पवनदेवांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सर्व देवांनी हनुमानांना वरदान दिली. एक देव म्हणाले, माझ्या वरदानामुळे हा चिरंजीव अमर राहील. इंद्रदेव म्हणाले, माझ्या वरदानामुळे याला वज्रापासून कधीही इजा होणार नाही. सूर्यदेव म्हणाले, माझ्या तेजामुळे हा सर्व विद्यांमध्ये पारंगत होईल आणि सर्व शास्त्राचा ज्ञाता बनेल. वरुणदेव म्हणाले, माझ्या वरदानामुळे याला पाणी आणि पाश याचं कोणतंही भय राहणार नाही. यमराज म्हणाले, हा माझ्या दंडापासून सदैव मुक्त राहील. अशा प्रकारे सर्व देवांनी हनुमानांना अनेक शक्ती दिल्या. त्यामुळे हनुमान अत्यंत बलशाली आणि पराक्रमी बनले. पुढे त्यांनी केलेली महान कार्य आजही सर्व हनुमान भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. सर्वांच्या प्राणांचे हरण करणारे यमराज जेव्हा माता अंजना यांचे प्राण घेण्यासाठी आले, तेव्हा हनुमानजींनी यमलोकात जाऊन असे काय केले की यमराज घाबरू लागले, हे ऐकणार आहोत. प्लीज आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. खरं तर अंजनेरी पर्वतावरील एका गुहेत बाल हनुमान आणि माता अंजना विश्रांती घेत होते. तेवढ्यात अचानक एक दिवस म्हशीवर स्वार झालेला एक काळा पुरुष त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्यांनी माता अंजना यांच्यावर आपल्या अस्त्राने प्रहार करण्यास सुरुवात केली. हे पाहून हनुमानजी संतापाने म्हणाले, तू कोण आहेस आणि माझ्या आईवर प्रहार का करत आहेस? तेव्हा त्या म्हशीवर बसलेल्या काळ्या पुरुषाने उत्तर दिले, मी सर्वांचा काल यमराज आहे आणि अंजना यांचे प्राण घेण्यासाठी आलो आहे. हे ऐकताच हनुमानजी क्रोधाने गर्जना करू लागले आणि कठोर स्वरात म्हणाले, यमराज, माझ्या आईचे प्राण घेऊ नकोस, नाहीतर परिणाम चांगला होणार नाही. यावर यमराज म्हणाले, हे माझे कर्तव्य आहे. बालका, अंजना यांचा वेळ पूर्ण झाला आहे, आता त्यांना जावेच लागेल. असे म्हणत यमराज पुन्हा माता अंजना यांचे प्राण खेचू लागले. काही क्षणातच त्यांनी त्यांच्या प्राणांचं हरण करून आकाशाकडे प्रस्थान केले. हनुमान रडत बिलगत आपल्या आईला उठवू लागले. आई, काय झालं? उठ ना आई, काहीतरी बोल. हनुमानजींनी त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या कशा उठणार? त्या तर मृत झाल्या होत्या. आता हनुमानजींनी प्रचंड क्रोधाने गर्जना केली, यमराज, मी येतो आहे. आज तर माझी आई जिवंत राहील, नाहीतर या सृष्टीतून कालच संपून जाईल. असे म्हणत हनुमानजींनी आपला आकार प्रचंड वाढवू लागला. पाहता पाहता ते बाल हनुमान साक्षात महाकालच्या रूपात परिवर्तित झाले. त्यांच्या भुजा फडफडू लागल्या, डोळ्यातून अग्नींच्या ज्वाळा निघू लागल्या. त्यांच्या तेजापुढे हजारो सूर्यसुद्धा फिके पडतील असे भयंकर दिव्य रूप त्यांनी धारण केले. हनुमानजींनी अशी भीषण गर्जना केली की संपूर्ण ब्रह्मांड थरथर कापू लागले. पुढच्या क्षणी त्यांनी पृथ्वीवर अशी उंच झेप घेतली की जणू असे भासू लागले आकाशाची छातीच फाटली. हनुमानजी अत्यंत क्रोधित अवस्थेत प्रचंड वेगाने यमलोकाकडे धावू लागले. त्यांच्या या रूपामुळे सर्व देवता भयभीत झाल्या आणि इथे तिथे लपून बसल्या. कोणीही क्रोधित हनुमानजींचा सामना करण्याचे धाडस करत नव्हते. काही क्षणातच हनुमानजी यमलोकाच्या द्वारावर पोहोचले आणि क्रोधाने गर्जना करत म्हणू लागले, बाहेर ये यमराज, आज अंजनीचा पुत्र तुझ्याकडून आपल्या आईला परत घेण्यासाठी आला आहे. पण त्यांच्या पुकाराला कोणीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा संतप्त हनुमानजींनी आपल्या गदेने यमलोकांच्या भूमीवर असा प्रहार केला की जणू प्रलयच आला. यमलोकात चारही बाजूंनी गोंधळ उडाला. सर्व यमलोकवासी भीतीने इकडे तिकडे पळू लागले. कोणालाही काहीच समजत नव्हते की काय घडते आहे. तेवढ्यात दोन यमदूत थरथर कापत यमराजांकडे आले आणि म्हणाले, हे यमराज, आमची रक्षा करा. द्वारावर एक वानर आला आहे. त्यांच्या गर्जनेमुळे यमलोकात प्रलयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे ऐकताच यमराज क्रोधाने म्हणाले, त्या हनुमानाचे हे धाडस, आजच त्याचा अंत करतो, तुम्ही चिंता करू नका. असे म्हणत यमराज आपल्या म्हशीवर स्वार झाले आणि क्रोधाने गर्जना करत हनुमानजीशी युद्ध करण्यासाठी निघाले. हनुमानजींसमोर येताच यमराज म्हणाले, अरे मूर्ख वानरा,
तू स्वतः काळालाच आव्हान देत आहेस. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, ते कोणीही बदलू शकत नाही. अजून वेळ आहे, परत निघून जा. हे ऐकताच हनुमानजींचा संयम तुटला. ते गर्जना करत म्हणाले, ही माझी शेवटची चेतावणी आहे. माझ्या आईचे प्राण परत कर, नाहीतर युद्धासाठी तयार हो. यावर यमराज मोठ्याने हसत म्हणाले, अंजनीचे प्राण विसरून जा वानरा, आणि जर तू इथून लवकर गेला नाहीस तर तुझाही प्राण मी घेईन. हे ऐकताच हनुमानजींनी आपली गदा उचलली आणि मग सुरू झाले हनुमानजी आणि यमराज यांच्यात असे महाप्रलयंकारी युद्ध, ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. यमराजांनी आपल्या शेकडो यमदूतांना आदेश दिला, या वानराला बंदी बनवा. क्षणातच भयानक चेहरे, हातात भाले आणि पाश घेऊन लाखो यमदूत हनुमानजींवर तुटून पडले. पण ते यमदूतांना कदाचित ठाऊक नव्हते की ते किती मोठी चूक करत आहेत. हनुमानजींनी क्रोधाने गर्जना केली आणि आपले रूप प्रचंड विशाल केले. ते यमदूतांच्या सैन्यावर काळासारखे तुटून पडले. काहींना त्यांनी आपल्या मुठून चिरडले, तर कित्येकांना आपल्या पायाखाली तुडवून ठार केले. हनुमानजींचे ते विक्राळ रूप पाहून सर्व यमदूत भीतीने थरथर कापू लागले आणि इकडे तिकडे पळू लागले. हे पाहून यमराजांनी एक काळी तलवार प्रगट केली आणि हनुमानजींवर प्रहार केला. पण हनुमानजी इतके उग्र झाले होते की त्यांनी ती तलवार हवेतच दोन्ही हातांनी पकडून क्षणात तुकडे केले. हे पाहून यमराजांचा क्रोध अधिकच वाढला. त्यांनी विचार केला की हा वानर साध्या शस्त्रांनी मरणार नाही. त्यांनी तात्काळ आपल्या मायावी धनुष्याला आव्हान केले आणि त्यावर एक विनाशकारी बाण चढवला, जो साक्षात काळाचे रूप होता. यमराजांनी तो बाण सोडताच तो हवेत हजारो बाणांमध्ये परिवर्तित झाला आणि ती सर्व बाणे योगाने हनुमानजींकडे धावू लागली. हे पाहून हनुमानजींनी आपली गदा वेगाने फिरवून हवेत सोडली. ती गदा देखील अनेक दिव्य गदांमध्ये रूपांतरित झाली आणि यमराजांच्या त्या बाणाकडे झेपावली. काही क्षणातच हनुमानजींच्या गदांनी यमराजांचे सर्व बाण नष्ट केले. आपला हा वार निष्फळ जाताना पाहून यमराज संतप्त झाले. त्यांनी आपल्या तंत्रशक्तीने एक भयंकर काळी गदा प्रगट केली आणि आपल्या म्हशीवरून उतरून हनुमानजींशी द्वंद्वयुद्ध करू लागले. बराच वेळ चाललेल्या या युद्धानंतर हनुमानजीने एक प्रचंड प्रहार केला, ज्यामुळे यमराज दूर फेकले गेले. हनुमानजी पुन्हा प्रहार करणार इतक्यात यमराज अचानक अदृश्य झाले. हनुमानजींना काहीच समजले नाही की यमराज कुठे गेले. काही वेळाने त्यांना वाटले की यमराज भीतीने पळून गेले. पण अचानक यमराज पुन्हा आपल्या म्हशीवर प्रगट झाले आणि क्षणात दुसरे तिसरे असे शेकडो यमराज त्यांच्यासमोर उभे राहिले. हे पाहून हनुमानजी क्षणभर थक्क झाले. त्या सर्व यमराजांनी एकाच वेळी शेकडो अस्त्रांचा मारा केला. हे पाहून हनुमानजी क्रोधाने पेटून उठले. त्यांनी गर्जना करत आपली गदा यमलोकांच्या भूमीवर जोरात आपटली. त्या प्रहाराने यमलोकांची जमीन प्रलयासारखी हादरली आणि यमराजांची सर्व माया नष्ट झाली. आपले सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यावर यमराजांनी क्रोधाने आपला भयंकर यमदंड प्रगट केला, जो कोणाच्याही प्राणांचा अंत करू शकत होता. हनुमानजींनी हे पाहताच आपले विक्राळ रूप धारण केले. यमराजांनी यमदंड फिरवत हनुमानजींकडे फेकला. तो यमदंड प्रचंड वेगाने त्यांच्या दिशेने झेपावत होता. हनुमानजी महाकालासारखे गर्जना करू लागले आणि जसेच यमदंडाने त्यांना बांधण्याचा प्रयत्न केला, तसे त्यांनी दोन्ही हातांनी तो पकडून इतक्या जोराने ओढला की त्याचे तुकडे तुकडे झाले. यानंतर महाकाळी हनुमानजी यमराजांकडे भीषण नजरेने पाहत पुढे सरकू लागले. त्यांचा आकार वाढतच होता. शरीरातून दिव्य प्रकाश निघत होता. त्यांचे ते विश्वरूप पाहून यमराजही भीतीने थरथर कापू लागले.
हनुमानजी गदा फिरवत यमराजांकडे पुढे जात होते आणि यमराज भीतीने इकडे तिकडे पळू लागले. त्यांना आता खात्री झाली होती की हनुमानजी त्यांचा संहार करतील. या भयानक दृश्याने तिन्ही लोक हादरले. तेव्हा तिथे ब्रह्माजी आले आणि हनुमानजींचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तेही अपयशी ठरले. अत्यंत उग्र अवस्थेत हनुमानजी गर्जना करत म्हणाले, मला माझी आई परत द्या, नाहीतर आज यमराजांचा अंत निश्चित आहे. असे त्यांनी पुढे जात यमराजांना आपल्या विशाल मुठीत पकडले आणि गदेने प्रहार करण्यासाठी उचलले. तेवढ्यात तिथे भगवान विष्णू आपल्या दिव्य चतुर्भुज रूपात प्रगट झाले आणि त्यांनी हनुमानजींना माता अंजना यांचे प्राण परत केले. हनुमानजी त्वरित अंजना मातेजवळ गेले आणि त्यांच्या शरीरात प्राण परत आणले. क्षणातच माता अंजना जिवंत झाल्या आणि म्हणाल्या, हनुमान. हे ऐकताच हनुमानजी त्यांच्या गळ्यात मिठी मारून रडू लागले. अशा प्रकारे हनुमानजींनी स्वतः काळालाही जिंकून आपल्या आईचे प्राण वाचवले. जय हनुमान.